लोकांना भेटून आलात, नेमकं काय कारण होतं आणि काय कशासाठी? असं आम्ही याला बांद्रा ईस्ट मध्ये श्रीराम हाऊसिंग सोसायटी म्हणून आहे खेर नगर मध्ये, ती त्या बिल्डिंगचं आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करतोय आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ही सरकारची स्कीम आहे, परंतु त्याला अधिकारी वर्गाने ज्या तऱ्हेने मदत केली पाहिजे, फटाफट आमची कामं केली पाहिजे. एक तर बऱ्याच वेळेला कुणीतरी तक्रार करतो आणि मग तिथला जो रजिस्ट्रार असतो तो उगाचच आम्हाला त्रास देत असतो. त्या संबंधातलं कंप्लेंट घेऊन आलो होतो आणि मुख्य म्हणजे आम्हाला या संबंधात अधिक मदत पाहिजे सरकारतर्फे हे सांगण्यासाठी आलो होतो. आणि त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने आमचं ऐकून घेतलं आणि त्या संबंधामध्ये सरकारला त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशनला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. तर काही राजकीय चर्चा पण काही झाली का? नाही, काही राजकीय चर्चा नाही. मी राजकीय चर्चा करायला आलो नाही, मी काँग्रेसवाला आहे. तर रवींद्र धंगेकर देखील आले होते आपल्याबरोबर, आमदार ते देखील काँग्रेसचे. ते कामासाठीच आले होते. ते असं आहे की कामं असतात तेव्हा मंत्र्यांच्याकडे जावं लागतं. जेव्हा काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं तेव्हा हे लोक यायचे की नाही, तर येतात. त्याच्यात काय हे नाही. शेवटी असं आहे की लोकशाहीचं हे एक गमक आहे की लोकशाहीमध्ये कुठेही या तऱ्हेनं एकदम दुश्मनी अशा असत नाही. विचाराचा तो भाग असतो आणि विचाराची लढाई जरी असली तरी कामानिमित्त आणि मैत्रीच्या याच्यावर लोकांना भेटणं हे गैर नाही, ते नेहमीच होत असतं आणि झालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.